होळी हा सण संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असतो. होळी रे होळी, पुरणाची पोळी असं म्हणत रंगांची उधळण करत 2 दिवस चालणारा हा मराठी वर्षातला महाराष्ट्रातला शेवटचा सण होय. याच सणापासून निसर्गाच्या वातावरणात सुद्धा बदल दिसून येतो. हिवाळा ऋतूचे उन्हाळ्यात रूपांतर होत असते. याचा विचार करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळीनिमित्त बुलढाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी 6 ठिकाणी वनातील पक्ष्यांचा विचार करून पाणी मातीचे 40 स्पॉट लावली आहेत. होळीपासून ऋतूत बदल होऊन हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरुवात होत आहे, याचा विचार करून येत्या उन्हाळ्यात वनातील पशुपक्ष्यांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पद्धतीने होळी साजरी करत आहे. हा उपक्रम गेल्या 2016 पासून वन्यजीव सोयरे बुलढाणा सातत्याने करत आहे. यावेळी अकोट बफर झोन वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे हे उपस्थिती होते. यावेळी त्यांनी मातीचे पॉट लावून तसेच पॉटमध्ये पाणी टाकून वन्यजीव सोयरे सदस्यांचा उत्साह वाढवला. तर खामगाव बुलढाणा ज्ञानगंगा अभयारण्यातून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी बांधवांनी जेथे जेथे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याचे पॉट दिसतील त्यात पाणी टाकावे असे आवाहन वन्यजीव सोयरेकडून करण्यात आले आहे. वन्यजीव सोयरे ग्रुपतर्फे उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व त्यांच्या दाण्यासाठी रस्त्यालगतच्या झाडांवर पॉट लटकून त्याच्यामध्ये पाणी व धान्य ठेवल्या जाते. हा खूप स्तुत्य उपक्रम आहे. मी याद्वारे लोकांना आवाहन करतो की येत्या उन्हाळ्यामध्ये आपल्या घरावर छतावर पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी आणि दाना हा ठेवावा. सोबतच बुलढाणा खामगाव जात असताना जेव्हा कुठं आपल्याला लटकलेले पाण्याचे भांडे दिसेल व त्याच्यामध्ये पाणी दिसणार नाही तेव्हा त्याच्यामध्ये आपल्या गाडीत असलेलं पाणी टाका. दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्याची चाहूल जी चालू होते ती होळी या सणापासून चालू होते. तर वन्यजीव सोयरे जवळपास 2016 पासून ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये रस्त्यालगत जी झाडे आहेत त्या ठिकाणी पक्षी आणि इतर प्राण्यांसाठी आम्ही पाण्याची व्यवस्था करतो. तसेच असे मातीचे पॉट आम्ही झाडांवर ज्या ठिकाणी ॲक्सेसिबल आहे तिथे आणि जिथे पाणी टाकणे शक्य होईल अशा ठिकाणी आम्ही पक्ष्यांसाठी हे पॉट लावतो. तसेच पक्ष्यांसाठी थोड्याफार प्रमाणात धान्य पण अभयारण्यात टाकले जाते जेणेकरून त्यांची उन्हामुळे हाल होऊ नये आणि त्यांना सतत पाणी उपलब्ध व्हावे. तर हा उपक्रम 2016 पासून वन्यजीव सोयरे राबवत आहेत आणि त्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. तसेच आम्ही आवाहन करतो की तुम्ही रस्त्याने या बाजूने जात असाल तर तुमच्याकडे अतिरिक्त 1-2 बॉटल ठेवावी आणि रिकाम्या दिसलेल्या पॉटमध्ये तुम्हीसुद्धा पाणी टाकावे जेणेकरून पक्ष्यांना थोडीफार पाण्याची मदत होईल आणि त्यांची निसर्गामध्ये असलेली भूमिका ही आपल्याला स्पष्ट होईल. जय वन्यजीव सोयरे.